ठाणे येथील गंगासागर पुत्र असोसिएशनने 25 जुलै शुक्रवारी वीरांगना माजी खासदार दिवंगत स्वर्गीय फुलनदेवी यांचा 24वा शहीद दिन साजरा केलाय। हा कार्यक्रम कृपा चेंबर बिल्डिंग मल्हार सिनेमा नौपाडा ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी समाजातील सर्व लोकांनी त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलंय। त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांमुळे यांना प्रत्येक वळणावर अडचणींना तोंड द्यावं लागलंय। पोलीस स्टेशनमध्ये गेली तिथेही त्यांच्यावर अन्याय झाला, तिथेही त्यांचा अपमान झाला। तेव्हा त्यांनी चंबळला गेल्याने दरोडेखोर बनली, तिथेही त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला। तिथेही त्यांनी श्रीमंतांची लुटलेली संपत्ती गरीब कामगार आणि असहाय्य लोकांमध्ये वाटून देत असे ती लोकप्रिय झाल्या। काही दिवसांनी एके दिवशी ज्यांनी तिच्यावर अत्याचार केले ती तिच्या साथीदारांसह बेहमई गावात गेली आणि एकामागून एक 22 जणांना ठार मारलाय। त्यापैकी ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले होते त्यात लोकांचाही समावेश होता। 1983 मध्ये तिने आत्मसमर्पण केले। अर्जुन सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते। 1994 मध्ये मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांनी त्यांची सुटका केली। 1996 मध्ये त्या मिर्झापूर भदोई येथून खासदार झाल्या। निवडणूक जिंकल्यानंतर त्या देशातील सर्वात मोठ्या न्यायपंचायतीत पोहोचल्या। पराभवानंतर 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार स्थापन झाले आणि त्या खासदार झाल्या, पण सामंतांना ते आवडलं नाही। 25 जुलै 2001 रोजी दिल्लीतील अशोका रोड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली। ती व्यक्ती शेर सिंह राणा यावरून एक कट रचला गेला होता हे दिसून येतंय। त्यांचं आयुष्य अडचणींनं भरलेलं होतं। या कार्यक्रमात गंगासागर पुत्र असोसिएशनचे ठाणे अध्यक्ष रामप्रकाश निषाद, खजिनदार राम आधार सहानी, उपाध्यक्ष दीपचंद मल्ला, सरचिटणीस रामसागर निषाद, संचालक सचिन सहानी, द्वारका सहानी, प्रल्हाद मल्ला, चंद्रभूषण मल्ला, खजानती मल्ला, दयाराम कुमार निषाद, निषाद पार्टीचे सल्लागार डॉक्टर रहीम खान, ॲडव्होकेट देवीलाल बिन, इनपन्नलाल सहानी, गंगासागर पुत्र असोसिएशनचे गतिशील प्रवक्ते मुकेश पारस नाईक, रामराम बिन, तर कपूर निषाद, मुन्ना खान आणि त्यांचे साथीदार श्याम सहानी, ऋषिकेश सहानी, नाने हाशमी आदी उपस्थित होते।